नमस्कार. आजच्या ब्लॉगची सुरुवात होते देवदर्शनाने. साईबाबांची खूप छान फ्रेम आहे. आणि आता याच्या पुढचेही व्लॉग जेव्हा पण होतील तेव्हा देवाचं नाव घेऊनच व्लॉगला स्टार्ट करायचं असं ठरवलं आहे मी. ओम श्री साईनाथाय नमः. तर माझे जे ब्लॉग्स असतात ते मोस्टली 4-5 दिवसाचे जे एकत्र असतात व्हिडिओज, त्याप्रमाणे मी स्टेटस तुम्हाला देते. कारण रोज रोज ब्लॉग करून आणि रोज रोज अपलोड करणं पॉसिबल नाही आहे, तेवढा वेळ नसतो. जॉब पण करते आणि घरातले कामं असतात, रुही लहान आहे, म्हणजे रोजच्या रोज नाही जमत आहे. तरी मी ट्राय करेल की तुम्हाला मोस्ट ऑफ द अपडेट्स जे आहेत ते भेटत राहील. तर आज आम्ही जातो आहे रुहीचं व्हॅक्सिनेशन करायला. तर 1 वर्ष आणि 1 महिन्याचं जे व्हॅक्सिन आहे ते आहे तिचं आज. इकडे बघ. ए हां हां. रुही अशी चालायला शिकली आहे, हात सोडून सुद्धा चालते ती. अशी काहीतरी वस्तू दाखवायला लागते तिला आणि मग ती हात सोडून चालते त्या वस्तूकडे येत. पण आता आमचे कामं यामुळे वाढले आहेत, कारण पहिले तर आम्ही तिला अडवून देत होतो कुठे जाऊ नये म्हणून. पण आता तर काही क्लासच नाही. आता तर ते सगळीकडे घरात फिरायला लागली आहे. ती घरात फिरत राहते, पडत राहते आणि मग रडते आणि मग परत तिला शांत करायला लागतं. मग परत झालं तिचं फिरायचं असं. आता कडेवर पण तिला बिलकुल नाही आवडत. तिला खालीच आवडतं असं खेळायला. चेअर जर आडवी लावली ना तिच्यासाठी तर तीसुद्धा ती सरकावून देते. माझं अजूनसुद्धा ऑफिसचं काम चालू आहे. आता वाजले आहे 7:30 संध्याकाळचे आणि आज आहे शुक्रवार. तर शुक्रवारी मला थोडं जास्ती वर्क असतं. पूर्ण वीकचा अपडेट द्यायचा असतो, तर त्यामुळे वर्क थोडंसं जास्ती वेळ चालतं. तर आता मी वर्क फिनिश करते थोड्या वेळात. 10-15 मिनिटात फिनिश होऊन जाईल आणि मग मला थोडासा रिलॅक्स वाटेल. मग जेवण खावण करायचं, रुईचं थोडं पाहायचं आणि मग झोपायचं. वीकेंड येतोय, सॅटर्डे संडे आहे, पण तरी कामाची पुढची लिस्ट रेडीच आहे. कारण कबर्ड आवरायचं ठरवलं आहे मी एकतर. माझं खालचं कबर्ड मोस्टली, कारण ते खूपच विस्कळीत झालं आहे. सगळ्या वस्तू मला जागेवर भेटतच नाही आहे काही. कारण माहीसुद्धा माझ्या कबर्डमध्ये काय काय ठेवत राहते, घेत राहते, असं तिचं चालू राहतं. तर त्यामुळे मोस्टली माझे जे ज्वेलरी आयटम्स आहेत ते, काही मेकअप रिलेटेड गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित एका जागेवर ठेवायच्या आहे. आणि प्लस कपडेसुद्धा, क्लोथ पण सेट करायचे सगळे. तर नवीन घेतलेले क्लोथसुद्धा नीट ठेवायचे असं सगळं. तर त्यासाठी वेळ द्यायचा आहे आता शनिवार रविवारी. आई तिला रुईला खेळवायला बाहेर घेऊन गेल्या होत्या. तर पाहते किती मस्त बाहेर चालते आहे. मुलांना घरात जास्त वेळ ना कंटाळा येऊन जातो, तर त्यांना बाहेर नेला तर मस्त खेळतात ते, छान राहतात. चला चला चला. ए हे बघा, हे जामफळ खूप मोठे आहेत. 2 किलोमध्ये हे 3च जामफळ आले आहेत. आणि हे बघा, हे माझ्या हातात एक एवढं मोठं असं मावलं आहे. बिग बिग जामफळ, ग्वावा.
मी तुम्हाला यांचा चोटीवाला फोटो दाखवणार होती ना, तो आहे हा.